आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं आणि आपलं आवडतं ठिकाण म्हणजेच संदेश चष्माघर. संदेश चष्माघर संगमनेर शाखेच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्तानं 10 ते 50% पर्यंत डिस्काउंट. ऑफर कालावधी 6 एप्रिल ते 10 एप्रिल 2026. नामांकित कंपन्यांचे सनग्लासेस आणि फ्रेम्स उपलब्ध. याशिवाय लेटेस्ट कलेक्शन आणि एक्सपर्ट आय टेस्टिंग. ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर एसटी बस स्टँड संगमनेर. संपर्क 9150 290 290. तेव्हा चला त्वरा करा आणि या बंपर ऑफरचा मोठ्या संख्येनं लाभ घ्या. पाथर्डी तालुक्यातील धामणगाव देवी येथे गावातील पुजारी असलेले रामदास बापूराव शिंदे यांनी कर्जाच्या छळाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुसाईड नोटमध्ये 3 जणांवर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे हे गेली 20 वर्षांपासून गावातील जगदंबा देवी मंदिरात पुजारी म्हणून काम करायचे. तर शेती व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. 2 एप्रिलला दुपारी शिंदे घरातून बाहेर गेले, मात्र ते रात्री उशिरापर्यंत घरी परतलेच नाहीत. दरम्यान 3 एप्रिलला सकाळी त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता ते शेतातील विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं गेलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केलं. यावेळी पोलिसांना शिंदे यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळली आहे. या चिठ्ठीत अनिल बाबूराव पवार साकेगाव, महेश अनिल पवार साकेगाव आणि अर्जुन माने पाथर्डी यांच्यावर छळ केल्याचे आरोप केले गेलेत. या चिठ्ठीत शिंदे यांनी नमूद केलंय की त्यांनी 30,000 रुपये घेतले होते, मात्र आतापर्यंत सुमारे 7 लाख रुपये परत करूनही संबंधित व्यक्तींकडून वारंवार मानसिक त्रास आणि कुटुंबियांबाबत अपमानास्पद वक्तव्य केलं जायचं. त्या सततच्या छळामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी या चिठ्ठीत लिहिलंय. या प्रकरणी मृताच्या मुलानं पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे आणि संबंधित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय. पोलिसांनी अनिल बाबूराव पवार याला अटक केली आहे, तर न्यायालयानं त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर हे करतायत. अमोल कांकरिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.